जय महाराष्ट्र. आज आपण भारतीय संविधानातील कलम 61 हे थोडक्यात बघणार आहोत. तर कलम 61 मध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया कशी चालवली पाहिजे. महाभियोग प्रक्रिया म्हणजे जर समजा राष्ट्रपतीने संविधानात जर उल्लंघन केलं तर त्या उल्लंघन केल्याच्या नंतर त्याला राष्ट्रपती या पदावरून हटवण्यात येतं. तर ती प्रक्रिया म्हणजे भावानं महाभियोग प्रक्रिया असते. तर महाभियोग प्रक्रिया म्हणजे कशी असते भावानं ती थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये भावना सर्वप्रथम संसदच्या कोणत्याही भावना सभागृहामध्ये त्याचा प्रस्ताव मांडता येतो. फॉर एक्झाम्पल जर बघितलं झालं तर आमदारचे सभागृह असो किंवा खासदारचे असो, या दोन्ही समजा लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभापैकी कोणत्याही सभामध्ये त्याचा प्रस्ताव मांडता येतो. आणि प्रस्ताव मांडण्या अगोदर भावना त्याला 14 दिवस अगोदर ही नोटीस जारी करायला लागते, म्हणजे नोटीस हे द्यावं लागत असते. त्याच्यानंतर सभागृहामध्ये भावना एकूण एक एक एकाच चार हे सदस्यांना समजा काय म्हणतो आपण त्यांनी सही केली पाहिजे किंवा स्वाक्षरी केली पाहिजे. त्याच्यानंतर आणि ज्यावेळेस समजा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी त्यांना काय करायला लागतं भावना, त्या सभागृहामध्ये कमीत कमी त्या संसदमध्ये जे सदस्य असतात सभागृहामध्ये त्यांना 2/3 बहुमताने समजा पास होणे आवश्यक तरच भावना तो प्रस्ताव मांडता येतो. आणि प्रस्ताव मांडल्याच्या नंतर भावना ते दुसरं जे सभागृह असतं तिथं जे इन्व्हेस्टिगेशन करत असतं, म्हणजे त्यांची चौकशी करत असतं. जर जर समजा त्या दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा जर अं, दोनशे ते 3 जर समजा पास झालं समजा, त्यांचं पण समजा 2/3 जर बहुमताने जर समजा सिद्ध झाला की त्याने जो जारी नोटीस जर जारी केलेला आहे आणि पहिल्या ज्या सभागृहामध्ये त्याने जे नोटीस जारी केलं आहे आणि ते जर समजा दुसऱ्या सभागृहामध्ये समजा जर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर तो दोष जर समजा सिद्ध झाला तर राष्ट्रपतींना संविधानाचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना त्या पदावरून भावना हटवता येतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर कलम 61 भावना ही राष्ट्रपतींचं संविधानाचं उल्लंघन केलं तर त्या संसदे 2/3 बहुमताने राष्ट्रपतींना पदावरून हटवू शकतं. यालाच आपण भावना थोडक्यात महाभियोग प्रक्रिया असं म्हणतो. जय संविधान.